शेती हा आदबट्ट्याचा खेळ आहे. मात्र शेतीला व्यवसायाची त्यातल्या त्यात जोड उद्योगाची साथ मिळाली तर शेती आणि शेतकरी संपन्न आणि दुष्काळमुक्त होऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्यामधल्या भादवड इथले शेतकरी हरीश चौधरी यांच्याकडे 10 एकर बागायती जमीन आहे. पण वातावरणातले बदल आणि दुष्काळी स्थितीनं शेतीचं उत्पन्न घटायला लागलं. त्यामुळे त्यांनी पशुपालनाचा शेतीपूरक व्यवसाय करायचं ठरवलं. 12 म्हशी खरेदी करत दुग्ध व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. यासाठी एकूण 15 लाखांचा खर्च आला. 3 लाखांचा आधुनिक शेड बनवून त्यातून म्हशींचं मलमूत्र एका कुंड्यामध्ये जमा केलं जातं. त्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतीसाठी उपयोग होतो. चौधरींना 12 म्हशींपासून दिवसाकाठी 120 लिटर दूध मिळतं. त्यातून 6,000 रुपयांची कमाई होते. यातून 2,000चा खर्च वजा जाता 4,000चा निव्वळ नफा होतो. आमचा प्राथमिक उद्देश होता की शेतीला जोडधंदा हवा, शेतीला खत हवं, म्हणून आम्ही या धंद्याकडे वळालो असून आता यात आधुनिक पद्धतीने आम्ही गोठ्याचे व्यवस्थापन करत आहे. म्हशींची देखरेखही चौधरी विशेष पद्धतीने करतात. दिवसाला एका जनावराला 30 ते 35 किलो हिरवा चारा आणि सुका चारा खाऊ घालतात. दिवसातून 4दा पाणी दिलं जातं. दूध काढण्यापूर्वी जनावरांना धुवून स्वच्छ केलं जातं. वेळोवेळी जनावरांचं लसीकरण केलं जातं. दुग्ध व्यवसायातल्या नफ्यासोबत त्यांना खताचाही फायदा होतो. म्हशींचं व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं आहे की आम्हाला आता शेतीला खत मिळावं यासाठी आता आम्ही कॅनॉल काढले असून मोठी एक टाकी बनवली आहे 5,000 लिटरची. त्यात आमचं ते मूत्र शेण जात असून आम्ही तेच पाणी ते शेतीसाठी सोडत आहोत. चौधरींना शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्यासाठी आत्माच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि आत्मविश्वासही दिला. त्याचा फायदा आज हरीश चौधरी यांना होतोय. त्यांच्या माध्यमातून आज जवळपास त्यांचं 180 लिटर दररोज दुधाचं उत्पन्न त्यांना मिळत आहे आणि खर्च वगैरे सर्व वजा जाता त्यांना निव्वळ दर दिवसाचं 5,000च्या आसपास जवळपास उत्पन्न मिळत आहे. पारंपरिक शेतीला शेतीपूरक जोडधंद्यांची जोड दिल्यास शेतीतून चांगलं उत्पन्न येऊ शकतं आणि शेतकऱ्याचं जीवनमान सुधारू शकतं, हे भादवडच्या या शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.